लक्षात ठेवा, ग्रह आपल्या दिशा घेतात पण कर्म आपल्या हातात असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमच्यासाठी यशाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह बदल. रवी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. ज्योतिष शास्त्रात रवी म्हणजे आत्मा, ऊर्जा आणि आत्मविश्वास. आणि जेव्हा तो मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो उच्च राशीत येतो, म्हणजे स्वतःच्या उच्च राशीत. म्हणजेच हा काळ आहे नवीन सुरुवातीचा, धाडसाचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा. पण प्रश्न असा आहे की या ग्रहबलाचा तुमच्या राशीवर नेमका काय परिणाम होणार? तुमच्यासाठी हा काळ यशाचा असेल की आव्हानाचा असणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 12 राशींसाठी सविस्तर माहिती. कोणाला मिळणार मोठी संधी आणि कोणाच्या राशींनी घ्यायची आहे काळजी, तसेच सोपे आणि प्रभावी उपाय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट इथेच दडलेला असेल. चला तर मग जाणून घेऊया 12 राशींसाठी सविस्तर राशी भविष्य आणि त्यावर सोपे उपाय. सर्वप्रथम मेष राशी. रवी तुमच्या राशीतच येत असल्याने तुमच्यासाठी हा काळ अत्यंत पॉवरफुल असणार आहे. आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी मिळतील, नेतृत्व करण्यासाठी संधी येईल, पण थोडा राग आणि अहंकार यावर कंट्रोल करा. रोज सूर्याला अर्घ द्या, म्हणजे पाणी अर्पण करा. वृषभ राशी. हा काळ थोडा खर्चिक ठरू शकतो. मन अस्वस्थ राहू शकतं, झोपेच्या समस्या येऊ शकतात. परदेश प्रवासाचे योग मात्र दिसत आहेत. उपाय काय तर आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करा, त्यामुळे थोडे रिलॅक्स राहाल. पुढची रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीला आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन ओळखी होतील, मित्रांकडून मदत मिळेल, नेटवर्किंगमुळे फायदा चांगला होऊ शकतो. उपाय काय तर रविवारी गुळ दान करा, कुठेही करा, देवळात करा, ब्राह्मणाला करा, चालणार आहे. पुढची राशी कर्क राशी. करिअरमध्ये प्रगती होईल, वरिष्ठांची मदत मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. उपाय काय कराल? फक्त सूर्याला रोज नमस्कार करा नियमित, बस एवढंच. पुढची राशी आहे सिंह राशी. भाग्य तुमच्या बाजूने असेल. प्रवास, शिक्षण आणि गुरुजनांची मदत मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. उपाय काय कराल तर गाईला गूळ खाऊ घाला. पुढची राशी काय तर कन्या राशी. थोडे अचानक बदल संभवतात. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. ताणतणाव टाळा. उपाय काय कराल तर तांदूळ दान करा, मंदिरात करा, मठात करा, ब्राह्मणांना करा, चालेल. पुढची राशी तुळा राशी. नातेसंबंधात बदल दिसतील. पार्टनरशिप मध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. लग्नाचे योग जुळू शकतात. उपाय काय तर पांढऱ्या वस्तू दान करा. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी कामाचा ताण थोडा वाढू शकतो, पण शत्रूंवर विजय मिळेल. आरोग्य सुधारेल. दैनंदिन कामात शिस्त ठेवा. उपाय काय तुमच्यासाठी तर हनुमान चालीसाचा नियमित पाठ करा. धनुराशी. धनुराशी प्रेम संबंधात मजबूत होतील. क्रिएटिव्हिटी वाढेल. मुलांशी संबंधित आनंद मिळेल. नवीन छंद विकसित होतील. उपाय काय कराल तर केशर तिलक कपाळावर लावायचे स्वतःच्या. पुढची राशी मकर राशी. घरगुती वातावरणात बदल होईल. मालमत्तेचे योग आहेत. आईशी संबंधित गोष्टींकडे लक्ष द्या, आईची काळजी घ्या. उपाय काय कराल तर दुधाचे दान करा. सोमवार शुक्रवारी केले तर अतिउत्तम. पुढची राशी कुंभ राशी. कम्युनिकेशन मजबूत होईल. लहान प्रवास होतील. भावंडांकडून मदत मिळेल. उपाय काय कराल तर पुस्तकं दान करा. आध्यात्मिक करा किंवा विद्यार्थ्यांसाठी कुठली पुस्तकं दान केली तरी चालणार आहेत. पुढची राशी शेवटची राशी म्हणजे मीन राशी. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वतःकडे लक्ष केंद्रित कराल. बोलण्यात गोडवा ठेवा, म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होईल. उपाय काय तर तांब्यातून पाणी पीत चला, तांब्याच्या भांड्यातनं. तर मंडळी असा होता रवी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश. तुमच्या राशीवर होणारा प्रभाव लक्षात ठेवा. ग्रह आपल्या दिशा घेतात पण कर्म आपल्या हातात असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुमच्यासाठी यशाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुमची राशी कोणती आणि तुम्हाला काय वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.